एप्रिल 2026 हा महिना धनु राशीच्या लोकांसाठी मिश्र परिणाम देणारा ठरण्याची शक्यता आहे. या महिन्यात काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील, तर काही बाबतीत थोडी सावधगिरी आणि संयम ठेवणे आवश्यक ठरेल. विशेषतः महिन्याच्या सुरुवातीच्या काळात करिअर आणि आर्थिक बाबतीत थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही कामे अपेक्षेप्रमाणे पुढे जात नसल्यासारखे वाटू शकते किंवा एखादा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला अधिक विचार करावा लागू शकतो. त्यामुळे या काळात घाईघाईने निर्णय घेणे टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. महिन्याच्या पहिल्या भागात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. वरिष्ठांकडून काही नवीन कामे किंवा जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. सुरुवातीला या गोष्टींमुळे थोडा ताण जाणवू शकतो, पण तुमच्या मेहनतीमुळे आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकता. काही लोकांना या काळात त्यांच्या कामाबद्दल अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. मात्र लक्षात ठेवा की या प्रयत्नांचे फळ तुम्हाला पुढे नक्की मिळू शकते. 14 एप्रिल नंतर परिस्थितीत हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतील. सूर्याची स्थिती अधिक अनुकूल होत असल्यामुळे करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळू शकतात. काही लोकांना नवीन संधी मिळू शकतात किंवा कामाच्या ठिकाणी त्यांचे कौतुक होऊ शकते. ज्यांनी बराच काळ मेहनत केली आहे त्यांना या काळात त्याचे चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे. काही लोकांना पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या धनु राशीच्या लोकांसाठीही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. महिन्याच्या मध्यापासून काही नवीन व्यवहार किंवा करार होण्याची शक्यता आहे. काही लोकांना व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो किंवा एखादा नवीन ग्राहक मिळू शकतो. जर तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पाचा विचार करत असाल तर महिन्याच्या दुसऱ्या भागात परिस्थिती अधिक अनुकूल राहू शकते. आर्थिक बाबतीत पाहिले तर महिन्याच्या सुरुवातीला खर्च थोडा वाढण्याची शक्यता आहे. घरातील काही कामे, प्रवास किंवा इतर आवश्यक कारणांमुळे खर्च होऊ शकतो. त्यामुळे या काळात पैशांचे योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचे ठरेल. मात्र महिन्याच्या मध्यापासून आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. काही लोकांना एखादा अडकलेला पैसा परत मिळू शकतो किंवा अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर एप्रिल महिना सामान्यतः आनंददायी राहण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण सकारात्मक राहू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक चांगले होऊ शकतात. काही लोकांना कुटुंबासोबत एखादा आनंदाचा क्षण अनुभवायला मिळू शकतो. घरात एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता देखील आहे. प्रेम संबंधांच्या बाबतीत हा महिना धनु राशीसाठी चांगला ठरू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. काही गैरसमज दूर होऊ शकतात आणि नात्यात अधिक विश्वास निर्माण होऊ शकतो. अविवाहित लोकांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत पाहिले तर एप्रिल महिना सामान्यतः आरोग्य चांगले राहू शकते. मात्र कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे योग्य विश्रांती घेणे आणि दिनचर्या संतुलित ठेवणे आवश्यक आहे. हलका व्यायाम, नियमित आहार आणि सकारात्मक विचार तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटू शकतो, पण सातत्य ठेवले तर चांगले परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. एकूण पाहता एप्रिल 2026 हा महिना धनु राशीच्या लोकांसाठी सुरुवातीला थोडा सावधगिरीचा आणि नंतर प्रगतीचा ठरू शकतो. महिन्याच्या पहिल्या भागात संयम ठेवणे आणि योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तर महिन्याच्या दुसऱ्या भागात करिअर, आर्थिक बाबी आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. योग्य निर्णय घेतल्यास हा महिना तुमच्यासाठी चांगल्या संधी आणि यश घेऊन येऊ शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच सविस्तर राशी भविष्यासाठी आमच्या
चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.